चीनमध्ये वाढत्या मानवी मेटान्यूमो व्हायरस अर्थात HMPV व्हायरसचा विषाणू भारतातील बंगळुरूमध्ये आढळलाय। या धर्तीवर देशात आरोग्याच्या सुरक्षेविषयक पावलं उचलली जात आहेत। दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्य सरकारांनी HMPV आणि इतर विषाणूंशी संबंधित संभाव्य आरोग्य आव्हानांसाठी तयार राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केलेत। दरम्यान बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या बाळामध्ये HMPV विषाणू आढळून आलाय, असं इंडिया टुडेनं वृत्त दिलंय। आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। HMPV या संसर्गाची लक्षणं काय आहेत तर ती लक्षणं कोविड-19शी बरंच साम्य आहेत। भारतातील HMPV प्रकरणाच्या धोक्याच्या दरम्यान महाराष्ट्रानं गंभीर तीव्र श्वसन संक्रमण आणि इन्फ्लुएन्झा सारख्या आजारांवर पाळत ठेवले। महाराष्ट्रातील HMPV बाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश केलेत। आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना SARI आणि ILI या प्रकरणावर पाळत ठेवण्याचे निर्देश दिलेत। HMPV मुळे घाबरून जाण्याची गरज नाही, अशी ग्वाही देखील आरोग्य विभागाने दिली आहे। नागरिकांनो, सुरक्षा कशी घ्यावी तर हाताची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। किमान 20 सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा। साबण उपलब्ध नसल्यास 60% अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा। खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाक रुमालानं किंवा टिश्यूनं किंवा कोपरानं झाका आणि वापरल्यानंतर टिश्यूची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा। ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं दिसतायत त्यांच्यापासून अंतर ठेवा। तुम्ही आजारी असाल तर घरीच राहा आणि ऑफिस, शाळा, सार्वजनिक ठिकाणं जाणं टाळा। दरवाजाचे हँडल, फोन आणि इतर गोष्टी नियमितपणे स्वच्छ करा। गर्दीच्या किंवा जास्त जोखमीच्या ठिकाणी मास्क घातल्यानं संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो। उच्च जोखीम गटांसाठी मार्गदर्शक तत्त्वही जारी करण्यात आलेत। आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा। तुमच्या आरोग्याची नियमित तपासणी करत राहा, जेणेकरून संसर्गाचा प्रभाव कमी होईल। HMPVची लक्षणं काय आहेत तर या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक वाहणं, घसा खवखवणं, घरघर येणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं यांचा समावेश असू शकतो। गंभीर प्रकरणांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनिया होऊ शकतो। HMPV म्हणजे नेमकं काय? HMPV हा श्वसनाचा विषाणू आहे, ज्यामुळे वरच्या आणि खालच्या श्वसन मार्गाचं संक्रमण होऊ शकते, ज्यामध्ये सर्दीसारखी लक्षणं ते न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांपर्यंत, विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार शिरकाव करतो। HMPVचा प्रसार कसा काय होतो ते देखील जाणून घेऊया। जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा श्वसनाच्या थेंबाद्वारे संक्रमित पृष्ठभाग किंवा वस्तूंच्या थेट संपर्कात येऊन आणि नंतर आपल्या चेहऱ्याला स्पर्श करून संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून हा आजार बळावतो। HMPVची लक्षणं काय आहेत? खोकला, वाहणारं नाक, ताप, घसा खवखवणं, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, गंभीर प्रकरणांमध्ये विशेषतः उच्च जोखीम गटांमध्ये ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो। गंभीर HMPV संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे? HMPV साठी उच्च जोखीम गटामध्ये हे समाविष्ट आहे। नवजात आणि लहान मुलं, वृद्ध लोक, ज्यांना फुफ्फुसाची किंवा हृदयाची तीव्र समस्या आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना याचा धोका अधिक जाणवू शकतो। सध्या HMPV साठी कोणतीही लस उपलब्ध नाही। प्रतिबंधित स्वच्छता पद्धतींवर लक्ष केंद्रित करते आणि संक्रमित व्यक्तींशी संपर्क मर्यादित करते। HMPV साठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरस उपचार नाही। व्यवस्थापनेमध्ये सहाय्यक काळजी समाविष्ट आहे। HMPV संसर्ग कसा टाळता येणार आहे तर HMPV साठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये हे समाविष्ट आहे। साबण आणि पाण्यानं किमान 20 सेकंद हात वारंवार धुणं, आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणं, वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागांना निर्जंतुक करणं, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून घेणं, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर घरीच राहणं, ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे।